आज विनायक पार्क तसेच आपला मांडा पूर्व आणि पश्चिम येथे जोडणारा जो उड्डाण पूल आहे तिथपर्यंत त्याची जी इथून सुरुवात आहे तिथपर्यंत आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि अखेर आज तो दिवस उद्घाटन करण्याचा आज उगवला। खरं तर आनंद याच्यासाठी होतो की आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे गेले सतत 2-3 वर्ष करत होतो, परंतु 5.5 वर्ष कोणीही नगरसेवक नसल्यामुळे प्रशासकीय राजवट नसल्यामुळे हे काम प्रलंबित राहिलं होतं। तरी सुद्धा आम्ही 2025ला बजेटमध्ये तरतूद करून या निधीची आम्ही तरतूद केली होती आणि खरं बघायला गेलं तर मांडा पूर्व आणि पश्चिम येथे जो आमचा रेल्वे गेट होता तिथून आमची जाण्या येण्याची जी व्यवस्था होती, म्हणजे पश्चिमेकडले लोक पूर्वेला जाण्यासाठी या रेल्वे गेट जेव्हा आमचा ओपन व्हायचा तेव्हाच आम्हाला जायची, तर एकमेव असा हा मार्ग होता। परंतु जेव्हा रेल्वे गेट बंद झाला त्याच्यानंतर आम्हाला जो मांडा पूर्व पश्चिम येथे जोडणारा जो उड्डाण पूल झाला त्या उड्डाण पुलाची एक अट त्याच्यामध्ये त्यांच्या करारनाम्यामध्ये अशी होती की ज्यावेळी हा उड्डाण पूल तयार होईल तेव्हा आमचा जो पूर्व आणि पश्चिमला जो रेल्वे गेट आहे रेल्वेचा तो बंद करण्यात येईल आणि त्याच्यामुळे हा जो रस्ता होता म्हणजे इथे जाण्या येण्यासाठी रस्ता देखील नव्हता। आम्ही रस्ता बनवण्यात आला, त्याच्यानंतर पथदिव्यांसाठी देखील सतत आम्ही पाठपुरावा करत होतो आणि अखेरच आम्ही निवडून आल्याच्या नंतर आज या पथदिव्यांचं उद्घाटन आम्ही सर्व नगरसेवक युतीच्या नगरसेवक आज इथे उपस्थित संतोषजी तरे आहेत आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून आजचा हा आमच्या या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे। खरं तर रहिवाशांची देखील इथल्या नागरिकांची देखील आणि आमच्या कार्यकर्त्यांची देखील खूप मागणी होती की इथे रात्री बेरात्री म्हणजे चेन स्केचिंग किंवा चोऱ्या माऱ्या व्हायच्या आणि अंधारातून इथून जाण्या येणं नागरिकांचं व्हायचं, परंतु या सगळ्यांचं निराकरण कसं होईल यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि आज तो यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। नमस्कार, मी मुक्ता स्वप्नील पठारे। या विनायक पार्क ते चांप सिटी या परिसरामध्ये खूप अंधारा रस्ता होता। येणारे जाणारे ज्या महिला आहेत त्यांना रात्री इथून जाताना भीती वाटायची। आज मी इथे 12-13 वर्ष झाली राहते, पण पहिल्यांदा इथे उजेड पाहते, खूप आनंद होतोय आणि मी आपल्या नगरसेविका माननीय अपेक्षाताई भोईर आणि पूर्ण त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद करते की आम्हाला खूप छान अशी इथे यांनी येण्या जाण्यासाठी जी रस्त्याची सोय आहे, रात्री अपरात्री आम्हाला कुठल्याही महिला भगिनींना इथे जाता येताना त्रास होणार नाही।